नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले प्रश्नोत्तरे आपण घेणार आहोत। चला तर सुरू करूया। महाराष्ट्रात मंत्री परिषदेत खात्यांचे वितरण कोण करतात? महाराष्ट्रात मंत्री परिषदेत खात्यांचे वितरण राज्याचे मुख्यमंत्री हे करतात। राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना 1953 या वर्षी झाली। गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली? गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1999 रोजी केली गेली। महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण टिंबटिंब या जिल्ह्यात आहे। महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सातारा या जिल्ह्यात आहे। महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक कोणी सुरू केले? महाराष्ट्र धर्म या नावाचे मासिक आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केले। अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अर्जुन पुरस्कार क्रीडा या क्षेत्राशी संबंधित आहे। राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले होते। जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे। गरजा महाराष्ट्र माझा या गाण्याचे गीतकार कोण आहेत? गरजा महाराष्ट्र माझा या गाण्याचे गीतकार राजा बढे हे आहेत। पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते? पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास सूर्यप्रकाश आवश्यक असते। खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतींची राष्ट्रपती पदावर बिनविरोध निवड झाली होती? खालीलपैकी डॉक्टर नीलम संजीव रेड्डी यांची राष्ट्रपती पदावर बिनविरोध निवड झाली होती। अजीवनसत्व मिळवण्यासाठी पुढीलपैकी कशाचे सेवन कराल? अजीवन मिळवण्यासाठी गाजर याचं सेवन कराल। भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमानुसार राज्यसभेची तरतूद केली आहे? भारतीय राज्यघटनेत कलम 80 या कलमानुसार राज्यसभेची तरतूद केली आहे। 2023 मध्ये झालेल्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर हे होते। मानस व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? मानस व्याघ्र प्रकल्प आसाम या राज्यात आहे। पहिल्या ग्लोबल बुद्धिस्ट समिट 2023 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? पहिल्या ग्लोबल बुद्धिस्ट समिट 2024 चे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले। अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही या वाक्यातील उद्देश ओळखा। या वाक्यातील उद्देश आहे मी। परिणामबोधक संयुक्त वाक्य ओळखा। परिणामबोधक संयुक्त वाक्य आहे वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून मला येण्यास उशीर झाला। 12 राशी या विशेषणाचा प्रकार सांगा। 12 राशी या विशेषणाचा प्रकार आहे संख्यावाचक विशेषण। पुढील वाक्याचा प्रकार ओळखा। मुलांनो, सर्वजण रांगेत उभे राहा या वाक्याचा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य। खालीलपैकी कोणत्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह येईल? खालीलपैकी किती छान आहे तुझा हात या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक येईल। चाक हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? चाक हा शब्द सद्भव या प्रकारचा आहे।
चरपट पंजिरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा. चरपट पंजिरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे निरर्थक बडबड. पुढील वाक्यातील नाम ओळखा. गंगा नदीला पवित्र नदी मानले जाते. या वाक्यातील नाम आहे गंगा. ज्या समासात आणि व या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करतात त्यास टिंबटिंब समास असे म्हणतात. त्यास इतरेत्तर द्वंद्व समास असे म्हणतात. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. खालीलपैकी भाववाचक नाम आहे मंजुरी. ऐच्छिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. ऐच्छिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अपरिहार्य. समजात विषमता असू नये या वाक्याचा होकारार्थी पर्याय ओळखा. या वाक्याचा होकारार्थी पर्याय आहे समाजात समानता असावी. सुरवंट या शब्दाचे लिंग ओळखा. सुरवंट या शब्दाचे लिंग आहे पुल्लिंगी. खालीलपैकी विसंगत अर्थ असणारा पर्याय निवडा. खालीलपैकी विसंगत अर्थ असणारा पर्याय आहे धरणे. ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर या अर्थाचा खालीलपैकी योग्य शब्द निवडा. या अर्थाचा योग्य शब्द आहे प्रक्षिप्त. खालील शब्दाचे लिंग ओळखा. मीठ भाकर. मीठ भाकर या शब्दाचा लिंग आहे स्त्रीलिंगी. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर